नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत रव्याच्या कुरडई। तर इथं आपण 1 किलो कुरडे करायसाठी 1 किलो रवा घेतलेला आहे। रवा स्वच्छ निवडायचा, खडे वगैरे असले तर। आणि आता हे डबा घेतलेला आहे थोडा मोठा, तर आपण भिजत टाकूया रवा। नेहमी डबा मोठा 1 किलोचा करणार असाल तर 4 ते 5 किलोचा डबा घ्यायचा आणि याच्यामध्ये पाणी भरपूर घालायचं। आता सध्या पाणी आपलं घालून झालेलं आहे, तर थोडासा असा पूर्ण हलवून घ्यायचा रवा। पूर्ण तळापर्यंत हलवून घ्यायचा, कारण खाली आपला कोरडा राहू शकतो। तर आता माझा पूर्ण रवा हलवून झालेला आहे, भिजलेला आहे आता। तर हे असं आपण ठेवणार आहोत। आता आपण संध्याकाळी रवा भिजत टाकलेला आहे, म्हणजे रात्रीचा। तर आता ह्याला टोपण लावून ठेवूया आणि उद्या सकाळी आपण परत याला वरचंच पाणी काढायचं आणि दुसरं पाणी ठेवायचं। मात्र त्यावेळेला रवा तेवढा हलवायचा नाही जास्त, अलगद पाणी काढून ठेवायचं। तर आपण झाकून ठेवूया। इथं आपलं आता 1 दिवस पूर्ण झालेले आहे। काल रात्री आपण भिजत टाकलेलं, आज रात्री उघडतोय। तर हे तुम्ही पाहू शकताय, वरती थोडंसं असं हे म्हणजे रव्यातला आपला तो कोंडा सारखा असतो, तर ते हे टाकून द्यायचं। अलगद हे पाणी काढून टाकायचं। तर आपण हे अलगद पाणी काढून टाकूया। आता आपण रव्याच्या वरचं अलगद ते पाणी काढून झालेलं आहे। तर आता हा रवा खाली राहिलेला आहे, तर हा एकदा पूर्ण हलवून घ्यायचा। खालून पाणी काढल्यानंतरच हलवायचा, हलवून घ्यायचं असा। आता आपला चिक हळूहळू तयार होत आहे आणि आता यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं। पाणी भरपूर टाकायचं, आपला चिक तयार व्हायला पाहिजे। आपल्या रव्याच्या वरती कोंडा वगैरे असतो, तो राहिला नाही पाहिजे। कोंडा जर तो राहिला आपल्या कुरड्याच्या ह्याच्यात, तर कुरड्या लवकर त्याला आळ्या वगैरे लागू शकतात। आता बघा रवा हलवून झालेला आहे आणि पाणी पण टाकलेलं आहे दुसरं। आपण परत ह्याला ठेवून देऊ, परत उद्याच्याला पाणी बदलायचं। इथं आपला 3रा दिवस आहे पाणी बदलायचा। तर तुम्ही बघू शकता याच्यावर किती कोंडा जमा झालाय, म्हणजे रव्यातला वरचा पापुद्रा असतो तो। हा पूर्ण वरचं पाणी आता टाकून द्यायचं आहे आणि आपण दुसरं पाणी बदलू। रवा भिजत टाकून 4 दिवस झालेले आहेत। दर दिवशी आपण सकाळी त्याचं पाणी बदलत होतो आणि दुसरं त्याच्यात टाकत होतो। तर आता ह्या 4थ्या दिवशी आपण आता आज कुरडई घालणार आहोत वरती। हे पाणी आता टाकून देऊया। वरचं अलगद पाणी आपण काढून टाकलेलं आहे। आता हा चिक तयार झालेला आहे खाली, हे बघा असा चिकाला आपल्या तार पण येते, म्हणजे पूर्ण आपला चिक तयार झालाय। हलवून घ्यायचं, एक भांडं घ्यायचं असं, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि हा चिक आपण गाळून घेऊया। पूर्ण गाळून घ्यायचं, म्हणजे आपल्या कुरडईची तार एकसारखी व्यवस्थित येते। आपला हा चिक गाळून झालेला आहे आणि भांड्यात पाणी घालून थोडंसं मी
पाणी टाकलेलं आहे आपलं डब्बा धुवून, तर त्याच्यामुळे थोडंसं पातळ वाटतंय. एक अर्धा एक ग्लास धुवून घ्यायचं, डब्याला लागलेलं असतं ते. आता आपण हा ग्लासनी मोजूया, कुठल्याही तुम्ही भांड्याने मोजू शकता. तर मोजून घेऊया. 1 2 3 4 5 5.5 ग्लास आपला इथं भरलेला आहे. पूर्ण काढून घ्यायचं हे. आम्ही गाळून घेतलेला चीक आहे, 5.5 ग्लास झालेला आहे. तर तेवढंच आपण पाणी ठेवूया आता गरम करायला. साडेपाच आणि थोडंसं वरती चालतं तेवढंच आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत. पाण्याला उकळी आली की आपण ते पीठ टाकूया. पाण्याला उकळी येते, आपण मीठ टाकूया. अंदाजे 3 चमचे, हे म्हणजे छोटे पोह्याचे 3 चमचे मीठ आहे, तर तेवढं आपण टाकायचं. आणि थोडंसं वरती टाकलं, आपल्या आवडीनुसार टाका. कोणाला जास्त खारट लागतंय, कोणाला कमी खारट. तर मी इथं 3-3.25 चमचे टाकलेले पोह्याचे चमचे. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, थोडंसं मीठ टाकले, हलवून घेऊया. पाण्याला आपल्या आपण लाटण्याने हलवणारे पीठ, लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर केल्या ना तर आपलं पीठ व्यवस्थित शिजलं जातं. आपल्याला कुरडई करताना त्रास नाही होत, आपल्या कुरडई चांगल्या येतात, पीठ पातळ नाही होत. छोट्या छोट्या गोष्टी ह्या करायच्या बारीक सारीक. तर आता आपण पाण्याला उकळी आलेली आहे, तर मी काय करते, ह्या पाण्याला उकळी आलेले कडक असताना हे जर पीठ टाकलं की आपल्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात, म्हणजे कुरडई शेव एकसारखी खाली पडत नाही. तर थोडंसं गार पाणी टाकायचं, हे थंड एकदम पाणी ते टाकायचं, नॉर्मल असतं ते. तर ते का, तर ह्या पाण्याचं टेम्परेचर थोडंसं कमी येतं म्हणून. तर थोडं पाण्याचं 1 पळीवर पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण पटकन हे हलवून घ्यायचं, कुरडईसाठी पीठ तयार करूया. एका हातात हे लाटणं धरायचं आणि एका हाताने अलगद ओतायचं, बारीक धार लावायची. अजिबात आपल्या पिठात गुठळ्या तयार होत नाहीत, असं जर तुम्ही केलं तर. पीठ आपण हे पुसून टाकूया. आता पिठाला पण लाटण्याने हलवत राहूया. गॅस आता स्लो करायचा, पूर्ण पीठ टाकून झालं की. आणि आडवं लाटणं, फक्त असं गुठळ्या वगैरे काय त्याच्यातलं ते हे होऊन जातं असं.
हलवत राहायचं पीठ. गॅस स्लोच ठेवायचा म्हणजे खाली करपणार नाही. पीठ आपलं बघताय छान असं झालेलं आहे आणि तार पण आलेली आहे, म्हणजे शेव येते चांगली खाली. हे एकसारखं पीठ हलवून व्यवस्थित हलवत राहायचं आणि झालं पूर्ण पीठ हलवून कडेचं वगैरे हे सगळं काढून की आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं. मेहनत भरपूर आहे पण करायला पण तेवढं सोपं आहे, खायला पण. तर बघा आता हे माझं एकसारखं पीठ आपलं झालेलं आहे, गुठळ्या नाही काय नाही. तर आता हे झाकण ठेवूया ह्याच्यावर. आपण ह्याच्यावर एक 5 ते 7 मिनिटासाठी गॅस एकदम स्लो करायचा. आता गॅस एकदम स्लो केलेला आहे. पीठ आपलं छान झालेलं आहे एकसारखं. तर झाकण ठेवूया ह्याच्यावर. आता परात किंवा काही मोठं ताट काही असेल ते झाकण ठेवायचं म्हणजे वाफेने आपलं पीठ शिजतं. आता ह्याला जास्त आपल्याला मेहनत करायची नाही. मेहनत कधीची करायची आहे, फक्त पीठ आपल्याला शिजेपर्यंत. तर आपलं पीठ एकसारखं छान शिजलेलं आहे. आपण झाकण ठेवूया 7 मिनिटं स्लो गॅसवर. 7 मिनिटं म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित शिजलं जातं. स्लो गॅसवर 7 मिनिटं झालेली आहे. पिठाला आपण हलवून घ्यायचं आहे आता. स्लो गॅस करून असं ठेवलं की आपलं पीठ खाली करपत नाही आणि एकसारखं सगळीकडून आतून शिजतं पीठ. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान एकदम झालेलं आहे, गुठळ्या नाही काय नाही. तर आता आपण कुरडई घालूया. तर इथं आपण काय करायचं, हा साचा आहे त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे मी. थोडंसं हलकं तेल लावायचं, जास्त पण नाही लावायचं, नाहीतर वास येतो परत त्याचा. फक्त एवढंच की चिटकू नये आणि एकसारखं छान शेव खाली पडेल. आता आपण घालून घेऊया इथं. पीठ आपलं शिजलेलं आहे. परत पिठावर झाकून ठेवायचं आणि गॅस आता बंद करायचा. कुरडया घालून घेऊया. ताटाला तेल वगैरे काही लावायचं गरज नाही. आपलं पीठ छान शिजलंय, आपोआप सुटल्या जातात. पीठ जर पातळ झालं की मग ते ताटाला कुरड्या वगैरे चिकटतात. पीठ आपलं छान शिजलंय. ऍक्च्युली मी ताटात इथं थोडंसं घालणार आहे दाखवायसाठी. वरती आपण टेरेसवर न्यायचंय कुरडई घालायसाठी. हे तुम्ही बघू शकताय. आत्ता आपण घातलेल्या कुरडई कशा झाल्या, लगेच उचलत आहेत. आपलं पीठ एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. तर आपण आता हे टेरेसवर घातलेलं मी नंतर दाखवेन. वेळ आलोय आणि आता इथं घालून घेऊ. आता मी सावलीत बसलेले आहे ॲक्च्युली, आणि नंतर आपण तिकडे ढकलत घेऊया. कुरडे आपण घालून घेऊया. ऊन भरपूर आहे.
तुम्हाला हव्या साईजमध्ये किंवा म्हणजे छोट्या मोठ्या आपण घालून घेऊ. आता मी मोठ्या मोठ्याच घालणार आहे, गरम खूप होते. कुरड्या घालून झालेल्या पूर्ण. आता आपण उन्हाला ठेवूया तिथं. ह्या कुरडई संध्याकाळी ऊन कमी झालं की घ्यायला येऊया. इथं आपल्या 4 दिवस कुरडया चांगल्या उन्हात कडकडीत वाळवलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यातल्या तळून बघणार आहोत. आपण आता कुरडई तळून बघूया. इथं आपली झालेली आहे. बघू शकता किती फुलली आपली रव्याची कुरडई. अशी कढई भरून फुलणारी रव्याची कुरडई. इथं झाली आपली कुरडईची रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.